गेली मती सांगतो ज्योतिबा अन सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा सांगतो ज्योतिबा सांगतो ज्योतिबा अक्षर ती मुकी होती मुके होते जन गुलामीचे सण होते गुलामीत मन क्या स्थिती थी या देशामध्ये बहुजन समाजाला अक्षराची ओळख सुद्धा नव्हती आणि बहुजन समाजाला गुलाम करण्यासाठी त्याला विद्येविना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं राजकारण या देशामध्ये केलं गेलं आणि म्हणून हजारो वर्ष या देशात लोक संमतीचे गुलाम झाले अक्षर ती मुकी होती मुके होते जन गुलामीचे सण होते गुलामीत मन अरे सत्य शोधी ज्योतिबा ओळखतो कावा ओळखतो कावा लावा ज्ञानाचा तो दिवा सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा न्हाव्यांचा संप केला आईबाईसाठी अरे या देशामध्ये विधवा झालेल्या स्त्रियांची केस भादरली जायची त्यांना विद्रूप करण्यासाठी पांढरी साडी आणि डोक्याचे सगळे केस त्यांचे काढून टाकले जायचे त्याला केशव पण म्हणतात मराठीमध्ये आणि बहुजन समाजातल्या या सगळ्या स्त्रियांची अशी हालत होती अशी परिस्थिती होती त्या केशवपणाच्या प्रथेला विरोध करण्यासाठी या देशामध्ये पहिल्यांदा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला या देशातला हा अत्यंत ऐतिहासिक असा संप आहे की सगळ्या न्हाव्यांनी सांगितलं की आम्ही स्त्रियांची केस काढून त्यांना विद्रूप करणार नाही हे महात्मा फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन आहे ही करुणा ही तळमळ शोषितांच्या प्रती महिलांच्या प्रती ज्योतिबाने दाखवली आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक स्त्रीला ज्योतिबा फुले आपल्या भावासारखे आहेत हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं न्हाव्यांचा संप केला आईबाईसाठी आणि ज्योती बंधू राया उभा विधवेच्या पाठी आणि साथ देती साऊ ज्योती वाचवले जीवा वाचवले जीवा लावा ज्ञानाचा तो दिवा सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा आज अगर किसी महिला को पूछे जो बड़े बड़े कॉन्वेंट में एजुकेशन ले रही है जो रिलायंस के स्कूल में पढ़ाई कर रही है उधर जाके अगर किसी महिला स्टूडेंट को पूछा हुई सावित्रीबाई फुले तो बता नहीं पाएगी सावित्रीचा धडा आम्हाला शिकवला जात नाही शाळेमध्ये सावित्रीबाईने तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हे कुणी सांगत नाही ज्योतिबाचं नाव इतिहासाच्या पुस्तकातून गायब केलेलं आहे आणि ह्या महिलांना मला सांगायचं आहे की तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं यासाठीच आम्ही लढतोय स्त्री मुक्तीची चळवळ व्हावी यासाठीच आम्ही लढतोय पण तुमच्या स्त्री मुक्तीसाठी तुमच्या मुक्तीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं त्या इतिहासात जाऊन जरा सावित्री आणि ज्योतिबाला समजून घ्या काय परिस्थिती होती आमच्या आयाबायांची
जित्या पाणी मेल्या बाया, जित्या पाणी मेल्या बाया रूढींचे बंधन, दिल्या घरी मेल्या बाया धर्माचे गोंधन, हे जात आणि धर्मानं असं गोंधन काढलेलं होतं. आणि म्हणून या धर्माशी भांडण्याची लढाई, या धर्माची चिकित्सा करण्यासाठी महात्मा फुल्यांनी चळवळ केली. त्या चळवळीचं नाव होतं सत्यशोधक चळवळ. दिल्या घरी मेल्या बाया रूढीचे बंधन, आणि जित्या पाणी मेल्या बाया जातीचे गोंधन, त्या धर्माशी मांडतो या ज्योती उभा दावा, अन ज्योती उभा दावा लावा ज्ञानाचा तो दिवा, ज्योती लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योती लावा ज्ञानाचा तो दिवा. हमारी संस्कृति क्या है ये हमको मालूम नहीं था. या जगाच्या पाठीवर भारतातली लोक, बहुजन समाज हा एकमेव असा समाज आहे जो आपल्या गुलामीचा सण साजरा करतो. आम्हाला गुलाम केलं त्या दिवशी आम्ही फटाक्या फोडून त्याचा उत्सव साजरा करतो. ज्या मनुनी आमच्या विरोधामध्ये बोललं, त्याची ज्या वामनाने आमच्या बळीराजाला गाडलं पाताळामध्ये, त्याची जयंती करण्याची भाषा आता या ठिकाणी सुरू आहे. आम्हाला गुलाम करणाऱ्या गोष्टींचं गौरवीकरण, उदात्तीकरण चालू आहे. आणि आम्हाला ज्यांनी मुक्तीसाठी, आमच्या मुक्तीसाठी जे जे लढले, त्यांचा एकतर इतिहास गायब करून टाकलेला आहे किंवा इतिहासात त्यांना विद्रूप करून टाकलेला आहे. चार्वाकाला इतिहासामध्ये विद्रूप करण्याचं काम या लोकांनी केलं होतं. पण आता खऱ्या अर्थानं चार्वाक बाहेर आलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या देशात पहिल्यांदा सांगितलं की दिवाळीच्या भाऊबीजेला इडापिडा टळू आणि बळीच राज्य येऊ. अशा बायका त्या बहिणी आपल्या भावाला ओवाळताना म्हणतात. मग हा बळीराजा कोण होता? आणि हा बळीराजा जर ह्या बहुजन समाजाला त्याचं राज्य यावं असं वाटत असेल तर त्या बळीला पाताळात गाडणारा वामन तरी कोण होता? त्या वामनानं बळीला का पाताळात गाडलं हा प्रश्न ज्योतिबांनी केला आणि सांगितलं की वामनानं बळीला पाताळात गाडणं म्हणजे आमच्या गुलामीचं, या ठिकाणी गुलामीची सुरुवात होणं आहे. आम्हाला गुलाम करण्याचं षडयंत्र यशस्वी झाल्याचा तो दिवस आहे. आणि म्हणून बळी प्रतिपदेला आम्ही आता बळीचा गौरव दिन साजरा करतो. आणि फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे इडापिडा टोळ आणि बळीच राजे हो हे स्वप्न आम्ही घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. इडापिडा टळो येवो बळीच राज, आणि पाहिजे 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 म्हणतो शिवबाच राज, त्या क्रांती सूर्याला गुरु मानतो या भिवा. भिवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले हे बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. आणि फुल्यांनी सांगितलं सत्याने वागा रयतेच राज, सत्याने वागा रयतेच राज, त्या क्रांती सूर्याला गुरु मानतो या भिवा. मानतो या भिवा, लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा. धन्यवाद. जय भीम.